इकडे लक्ष द्यायचंय. बघायचं काय आपल्याला टाइप ऑफ फ्रॅक्शन म्हणजे अपूर्णांकाचे प्रकार कोणकोणते. प्रकार भरपूर आहेत, पण त्यामधले आपल्याला इयत्ता 5वी मध्ये जे प्रकार आहेत ते मी सांगणार आहे. त्यामध्ये पहिला आहे सामान्य अपूर्ण, ज्याला आपण म्हणतो प्रॉपर फ्रॅक्शन. आता प्रॉपर फ्रॅक्शन हा ओळखायचा कसा, तर पहिली गोष्ट लक्षात ठेवा, याच्यामध्ये अपूर्णांकामध्ये अंश आणि छेद असतो, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर. जर समजा त्याचा अंश छोटा असेल, काय असेल, छोटा म्हणजे लहान असेल, लक्षात काय ठेवायचं, अंश जर लहान असेल आणि छेद जर मोठा असेल तर काय लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, तो सामान्य अपूर्णांक. काय आहे, सामान्य. म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर याच्यामध्ये जो न्यूमरेटर आहे तो जर स्मॉलर असेल आणि डिनॉमिनेटर जर बिगर असेल तर लक्षात ठेवायचं ते आहे तुमचं प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे सामान्य अपूर्णांक. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ 3/5 9/10 याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर काय आहे, आपल्याला वरचा अंक काय हवा आहे, छोटा. म्हणजे बघा, वरचा अंक छोटा, खालचा अंक मोठा. 3/5 9/10 याचाच अर्थ काय, हा काय आहे, सामान्य अपूर्णांक. तुम्हाला भरपूर अपूर्णांक देते आणि त्यामध्ये विचार केली यामधला सामान्य अपूर्णांक ओळखा. तर कसा ओळखायचा, आपण बघायचं, जर अंश म्हणजे न्यूमरेटर जर छोटा असेल, लहान असेल आणि डिनॉमिनेटर जर मोठा असेल तर लक्षात काय ठेवायचं, तो सामान्य अपूर्णांक आहे. दुसरा प्रकार आहे असामान्य अपूर्णांक. असामान्य याला म्हणतो इम्प्रॉपर फ्रॅक्शन. आता याच्यामध्ये उलटं करायचं, म्हणजेच बघा अंश आणि छेद आहे, याच्यामध्ये उलटं काय होतंय बघा, जो आपला अंश आहे तो आता काय असणार आहे, मोठा. अंश काय असणार आहे, मोठा, आणि छेद आपला काय असणार, लहान. ही गोष्ट लक्षात ठेवायची. म्हणजे न्यूमरेटर हा बिगर असणार आहे, डिनॉमिनेटर हा स्मॉलर असणार आहे. एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ 5/3 10/9. आता बघा, वरचा अंक काय झालाय, मोठा झालाय. तुम्हाला परीक्षेला अशा पद्धतीचे प्रश्न विचारू शकतायत, लहान मोठेपणा ठरवा. यासाठी तुम्हाला प्रॉपर आणि इम्प्रॉपर फ्रॅक्शन ह्या दोन्ही गोष्टी समजल्या पाहिजे. लक्षात आलं. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा, त्यानंतर येतो समछेद अपूर्णांक आणि भिन्नछेद अपूर्णांक. आता एक गोष्ट लक्षात ठेवायचं, जी मुलं दुसरी तिसरीला असतात, इयत्ता दुसरी आणि तिसरीला असतात, त्यांना काय असतं, समछेद अपूर्णांक असतो. आणि ज्यावेळी ती मुलं चौथीला जातात, 4थी 5वी पासून आपल्याला भिन्नछेद अपूर्णांक येतो. समछेद म्हणजेच काय, तर लक्षात ठेवायचं आहे, ज्यांचा डिनॉमिनेटर म्हणजे छेद असतो ना, तो काय असतो, समान असतो, इक्वल असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, 2/7 5/7 8/7. बघा, 7/7 याचा जो डिनॉमिनेटर आहे, छेद आहे, तो काय आहे, समान आहे. आता याची बेरीज वजाबाकी करायची कशी, एकदम सोपी आहे. एकदम आपण शिकलोय काय, जर छेद समान असेल तर तो आपण काय घेतो, एकदाच घेतो. छेद समान आहे ना, म्हणजे ज्याचा जो डिनॉमिनेटर आहे तो इक्वल आहे, सो एकदाच घ्यायचा. आणि वर जे अंक असतात त्यांची फक्त काय करायची, बेरीज करायची. 3 आणि 2 किती होतात, 5/4. त्यानंतर वजाबाकी जर असेल तर कसं करायचं, वजा तर वजाच घ्यायची, पण छेद समान आहे, छेद एकदाच घ्यायचा. आणि नंतर काय करायचं, इथे 7 - 3 म्हणजे 7 - 3 किती, 4. 4/2. बघा, लक्षात ठेवा, जी मुलं तिसरीला आहेत, दुसरीला आहेत, त्यांना समछेद अपूर्णांक म्हणजे डिनॉमिनेटर जर इक्वल असेल तर लक्षात ठेवायचं, त्याची बेरीज वजाबाकी कशी करायची, जो छेद असतो तो समान असतो, इक्वल असतो, कॉमन असतो, तो एकदाच लिहायचा आणि वरच्या संख्येची काय करायची, बेरीज किंवा वजाबाकी करायची. गुणाकार तर नाहीये, पण 4थीला गुणाकार आहे, 5वीला गुणाकार आहे, गुणाकार सुद्धा ह्याच पद्धतीने करायचं. आता भिन्नछेद अपूर्णांक म्हणजेच काय, आता इथे छेद समान होते, इथे छेद समान नाहीये, भिन्न आहेत, वेगवेगळे आहेत. तर भिन्नछेद अपूर्णांकामध्ये काय करायचं, तर याचे डिनॉमिनेटर ना इक्वल नसतात. म्हणजे 2/3 5/4 7/2 डिनॉमिनेटर प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. आणि याची बेरीज वजाबाकी कशी करायची, तर लक्षात ठेवायचं आहे, भिन्नछेद अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी करताना वेगवेगळे काय आहेत, पद्धती आहेत. लक्षात ठेवायचं काय आहे, वेगवेगळी पद्धती आहेत. तर त्यातली एक सोपी टेक्निक तुम्हाला सांगून ठेवतो. तर एक टेक्निक कशी आहे बघा, इथे 3/2 4/5. तर सिंपल काय करायचं, इथे
तर इथे छेद वेगवेगळे आहेत. तर इथला जो छेद आहे डिनॉमिनेटर 5 आहे त्याने काय करायचं, पहिल्या दोन्ही अंकाला गुणायचं म्हणजे मल्टिप्लाय करायचं, आणि इकडचं जो 2 आहे त्याला इकडे काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. आता गुणाकार करतो आपण, म्हणजे ठराविक मांडणी आपण अशी करायची की इथे 3 गुणुले 5 करायचे, इथे 2 गुणुले 5 अधिक 4 गुणुले 2 5 गुणुले 2, म्हणजे आपल्याला काय मिळतं बघा, 5 त्रिक 15 छेद 5 टू जा 10 प्लस 4 टू जा 8 5 टू जा 10. आता बघा हे गणित झालं, हे समछेद अपूर्णांकाचं झालं. आणि समछेद अपूर्णांक कसं सोडवायचं आपल्याला माहिती आहे. तर 15 अधिक किती करणार 8 छेद 10 करणार, 15 आणि 8 किती होतात 23 छेद 10. अशा पद्धतीने भिन्नछेद अपूर्णांकाचं गणित सोडवू शकतो. ही एक पायरी आहे. जर वजाबाकी असेल तर वजाबाकी करायची, ही एक टेक्निक झाली. अजून एक टेक्निक कशी आहे तर क्रॉस मल्टिप्लिकेशन, ज्याला म्हणतो आपण तिरकस गुणाकार. आता तिरकस गुणाकार तुम्हाला शिकवलाय, काय करायचं, ह्या अंकाने ह्याला गुणायचं, तिरकस गुणाकार करायचा, ह्या अंकाने ह्याला, ह्या अंकाने ह्याला, आणि खाली सुद्धा काय करायचं, गुणाकार करायचं. नीट बघा, नाही समजलं तर परत एकदा बघा. तर इथे काय करणार आपण 7 गुणुले 2, इथे करणार आपण 7 गुणुले 2 वजा आहे म्हणून वजा 1 गुणुले 3 छेद 3 गुणुले 2. इथे आपलं उत्तर डायरेक्ट येतं, इथे आपल्याला जास्त टेन्शन घ्यावं लागत नाही. तर 7 दुने 14 वजा 3 1 जा 3 आणि 3 2 जा 6, म्हणजे 14 तून 3 गेले 11 राहिले, 11 छेद 6. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, फ्रॅक्शन सोडवू शकतो. तर फ्रॅक्शन मधले आपण प्रकार कोणते बघितले, पहिला बघितला आपण प्रॉपर फ्रॅक्शन, ज्याला सामान्य अपूर्ण, असामान्य अपूर्ण, इम्प्रॉपर फ्रॅक्शन. सामान्य मध्ये लक्षात ठेवायचं आहे, जो अंश आहे तो काय आहे, मोठा आहे, आणि छेद अंश जो असणार आहे तो छोटा असणार आहे, आणि छेद काय असणार आहे तुमचा मोठा असणार आहे. आणि असामान्य मध्ये लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, अंश मोठा छेद लहान, ह्या दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, तुम्हाला माहिती असायला पाहिजे. आणि समछेद पूर्णांक आणि भिन्नछेद अपूर्णांक ह्या गोष्टी काय करायच्या आहेत तुम्हाला लक्षात ठेवायच्या.